मायबोलीवर ध्येयवेडा या नावाने लिहिणाऱ्या भूषण करमरकरची पुढची गोष्ट वाचती आहे. कॉफी 61. आज अजून एक बायोडेटा तिच्या हाती पडला. विकेंड आला की ठरलेल्या मुलाला भेटायचं, फुकटची कॉफी प्यायची आणि मग कळवते असं म्हणून निघायचं. नकार द्यायला नवीन नवीन कारणं शोधायची. कित्येक वीकेंड तिचं हेच सुरू होतं. आज पुण्याचं स्थळ होतं. सावकाश जा, काही लागलं तर लगेच कळव आणि छान बातमी घेऊन ये. माझं बोलणं झालं आहे त्यांच्या घरच्यांशी, खूप चांगलं घर आहे, आई म्हणाली. क्लिक व्हायला पाहिजे गाई, कित्येक वेळा सांगू तुला, किती वेळा सांगू तुला. जाऊ दे, चल बाय. शिवनेरी निघाली तसा तिनं मोबाईल काढला आणि हेडफोन लावला. गाणी ऐकत त्या मुलाचा बायोडेटा वाचायला तिच्याकडे पुढचे 3 तास होते. नळस्टॉपवर शिवनेरी थांबली आणि ती उतरली. रिक्षा करून कोलाज कॅफेला पोचली. 5 मिनटं वाट बघून त्याला फोन लावला. कुठं आहेस? मी पोचली आहे. आलोच, गाडी पार्क करतोय. चला जायचं का आत? तो आला. त्यानं तिला ओळखलं आणि तो बोलला. अचानक समोर येऊन त्याच्या बोलण्यानं ती जराशी गडबडली, पण तिनं फक्त होकारार्थी मान हलवली. दिसायला चांगला वाटतोय, तिच्या मनात. चांगली आहे की दिसायला, ड्रेसिंग सेन्स पण चांगला आहे, त्याच्या मनात. बोल, काय घेणार? तो म्हणाला. सँडविच चालेल आणि कॉफी, ती म्हणाली. त्यानं ऑर्डर दिली. सॉरी, तुला फक्त ह्याच्यासाठी मुंबईवरून यायला लागलं, त्यानं सुरुवात केली. हो, पण कधी कोण क्लिक होईल काय सांगता येतं, त्यामुळेच ओके, ती म्हणाली. दोघांच्या गप्पांना सुरुवात झाली. आवडीनिवडी, प्रोफेशन, मुंबई पुणे, घरी कोण असतं, जॉब कुठे करतो, येण्या जाण्याची वेळ काय, पगार किती, घर कोणत्या एरियात, अशा अनेक विषयांवर गप्पा सुरू झाल्या. दोघंही एकमेकांच्या कॉन्फिडन्सवर खुश होते. दोघांनीही बरीच स्थळं बघितली होती, त्यामुळे या गोष्टी अगदी प्रश्नमंजुषा असल्यासारख्या बोलून संपल्या. आतापर्यंत ऑल ओके. काय वाटतं, आपल्या अशा 1-2 भेटीमध्ये कसं काय लग्न ठरवणार आपण, ती म्हणाली. हा म्हणजे इंटरव्ह्यूच्या 2nd राऊंडचा प्रश्न होता. अगदी मनातलं बोललीस. 1-2 भेटीत कसं कळणार समोरच्याबद्दल, आणि तेवढ्यावर त्याला आयुष्याचा साथीदार वगैरे बनवून टाकायचं. छे बुवा, मला वाटतं किमान 5-6 वेळा भेटून मनातल्या जास्तीत जास्त भावना व्यक्त करायला पाहिजेत. जर वाटलं की ही पोरगी क्लिक होतीये तर मग पुढे जायला हरकत नाही. पुढं मागं काही झालंच तर उगाच पश्चाताप नको व्हायला की साथीदार निवडताना फार घाई केली. हे उत्तर ऐकून ती मनात प्रचंड इम्प्रेस झाली. अनेकांना तिने हा प्रश्न विचारला होता, आज पहिल्यांदा पटेल असं उत्तर तिला मिळालं होतं. चांगला आहे की हा, अरेंज कसं काय करतोय, याचं नक्कीच रिसेंटली ब्रेकअप वगैरे झालं असणार, तिच्या मनात. कमाल आहे, इतकी छान आणि स्पष्ट मुलगी कशी कोणाला आवडली नाही बाबा, त्याच्या मनात. एक विचारू, तो म्हणाला. हो प्लीज, ती म्हणाली. कितवी कॉफी आहे ही तुझी, तो हसत हसत म्हणाला. 21 किंवा 22 बहुतेक. आणि तुझी, ती मोकळेपणानं स्मितहास्य करत म्हणाली. 60. व्हॉट, सिरियसली, ती म्हणाली. हो, काय करणार, नाही अजून कोणी भेटली जिच्याशी लग्न करावं असं वाटलं. पास्टमध्ये कोणाशी रिलेशन वगैरे, तिनं तोफ डागली. तो गोंधळला.
म्हणजे हो, पण पण आता आता तसं काहीच नाही. नजर चोरून सांगताना त्याची मान किंचित खाली झुकलेली. मनात ही संधी गमावण्याची भीती. अरे इट्स टोटली ओके. तू प्लीज काही वेगळं नको वाटून घेऊस. मला तुझ्या भूतकाळात अजिबात इंटरेस्ट नाही. पण समजा आपण पुढं गेलो आणि लग्न केलंच, तर भूतकाळ मध्ये यायला नको इतकंच. तसा माझाही होता एक. त्याच्याशिवाय तर मी जगूच शकणार नव्हते. आणि आज ही बघ मी तुझ्यासमोर बसली आहे एकदम ठणठणीत. ती मोकळेपणानं हसत आणि किंचित लाजत म्हणाली. आणि तो मनातल्या मनात हसत होता. 2 मिनटं वातावरण शांत. आईला सांगते पोरगा पसंत आहे. नको नको थांब, केवळ एका भेटीत. थांब थांब, घाई नको. तिचं मन तिच्याशीच म्हणत होतं. आईला सांगतो पोरगी पसंत आहे. नको नको थांब, केवळ एका भेटीत. थांब थांब, घाई नको. त्याचं मन त्याच्याशीच. एव्हाना बाहेर मुसळधार पाऊस चालू झालेला. दोघंही चोरून एकमेकांकडे बघत होते. गप्पांचा आजचा कोटा संपला होता. दोघांनीही इंटरव्ह्यूचा दुसरा राऊंड क्लिअर केला होता. सर, हॉटेल बंद करतोय. अजून काही ऑर्डर करायचं आहे? वेटरनी शांतता भंग केली. बापरे, 11:15? म्हणजे आपण गेले 4 तास इथं आहोत, ती म्हणाली. हो ना, कळलंच नाही. बरं ऐक ना, मला वनाजला सोडतोस का? शिवनेरी मिळेल मला तिथे, ती म्हणाली. खूप उशीर झालाय गं. ठीक आहे, एक फोन करतो फक्त घरी, 1च मिनिट, मग निघूच. त्यानं थोडं बाजूला जाऊन घरी फोन केला. निघूया? कारपर्यंत तरी भिजतच जायला लागेल, तो म्हणाला. त्या मुसळधार पावसात पळत जाऊन कार गाठेपर्यंत दोघेही प्रचंड भिजलेले. ती कारमध्ये बसली तितक्यात त्याच्या आईचा तिला फोन आला. ती गोंधळली. तुझ्या आईशी माझं बोलणं झालं आहे. दोघं इकडं घरी या. उद्या सकाळी 6च्या शिवनेरीमध्ये देईल तुला तो बसवून, त्याची आई म्हणाली. उत्तर द्यायची तिला हिंमतच होईना. तिनं त्याच्याकडे कटाक्ष टाकला. तो हलकेच हसत होकारार्थी मान डोलावत होता. ठीक आहे काकू, येते, ती म्हणाली. फोन ठेवला. तिनं घरी फोन लावला. बरं का अगं, त्याच्या आईशी माझं बोलणं झालं आहे. तू आत्ता तिकडं त्यांच्या घरी जा. उद्या सकाळी 6च्या शिवनेरीमध्ये देईल तो तुला बसून, तिची आई म्हणाली. ती अजूनच गोंधळली. तिनं त्याच्याकडे एक कटाक्ष टाकला. तो हलकेच हसत होकारार्थी मान डोलवत होता. ठीक आहे गाई, तिनं फोन ठेवला. अरे काय चाललंय काय, ती मनात म्हणाली. तसं त्याला नकार द्यायचं कारणच नव्हतं तिच्याकडं, पण असं त्याच्या घरी राहणं वगैरे, तेही अजून काही नसताना. तिला स्वतःच्या मनाला समजावताना अवघड जात होतं. दोघं घरी पोचले. त्याच्या आईशी अगदी मोजक्या गप्पा झाल्या. त्याच्या लहान बहिणीनं तिला तिच्या रूममध्ये नेलं. तो आवरून हॉलमध्ये आला. त्यानं गादी टाकली आणि त्यावर आडवा झाला. सर्वजण झोपले होते आणि ती बेडवर छताकडे बघत पडली होती, सकाळ व्हायची वाट बघत. 2-1 तास निघून गेले असतील. तिला किचनमधून भांड्याचा आवाज आला. तिनं हात लांब करून बेडरूममधनंच त्याचं दार किंचित उघडलं आणि बघितलं तर तो किचनमध्ये होता. त्यानं कपात साखर आणि कॉफी टाकली होती. गॅसवर दूध गरम व्हायची वाट बघत होता. बेडरूमचा दरवाजा उघडला आणि ती शेजारी येऊन उभी राहिली. तो शांत आणि स्थिर. तिला बघून त्यानं अजून 1 कप लावला. कॉफी तयार झाली. त्यानं 1 कप तिच्या हातात दिला. दोघंही ओट्याला टेकून उभे होते, एकमेकांकडे बघत. कॉफी संपेपर्यंत त्यानं तिचा हात केव्हा हातात घेतला हे तिलाही कळलं नाही. इंटरव्ह्यूचा
लास्ट राऊंड क्लिअर झाला होता.